नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू भगिनी आणि मित्रांनो, अशोक खरात या भामटेच्या संदर्भामध्ये पहिल्यापासूनच अंजली ताई दमनिया व सुषमाताई अंधारे या जोरदारपणे या भामटेच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत असतात. आणि आता तर अंजली दमनिया असतील किंवा सुषमा अंधारे असतील, यांनी या भामट्या अशोक खरातच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि स्फोटक असे खुलासे केलेले आहेत. अर्थात हा भामटा भोंदू खरात व महाराष्ट्रातील अत्यंत मान्यवर राजकीय पुढारी नेते या मोठ्या मोठ्या लोकांशी या खरात भोंदू बाबाचा कशा पद्धतीने संबंध आलेला आहे आणि या मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या बाबत त्यांनी गौप्यस्फोट करताना असे म्हटलं आहे की या सर्व दिग्गजांनी प्रत्यक्ष अशोक खरात यांच्याबरोबर किती वेळा फोनवर त्यांचं संभाषण झालेलं आहे, एकूण किती तास एक तत्कालीन नेता त्या भोंदू खरातबरोबर बोललेला आहे. अगदी मिनिटवार देखील अंजली दमनिया किंवा सुषमा अंधारे यांनी फोनच्या संदर्भामध्ये गौप्यस्फोट केलेला आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष या भोंदू खरात याच्याबरोबर फोनद्वारे संभाषण केलेलं आहे असं म्हणणं आहे अंजली दमनिया व सुषमा अंधारे यांनी. या मी म्हणतो की हा जो भोंदू बाबा खरात आहे, हा खरात बाबा म्हणजे हा श्रीमंतांचा आणि मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचा हा बाबा. कारण या खरात बाबांनी जे आपण ऐकतो त्याच्या संपत्तीच्या बद्दल, तेव्हा या खरात बाबाकडे कोणी गरीब माणूस जात असेल ही संभावना वाटत नाही. तर त्याची जी प्रॉपर्टी त्यांनी प्रचंड प्रमाणाची जमा केलेली आहे, यावरून असं वाटतं की या भोंदू बाबा खरात यांचे जे भक्त आहेत ते फार श्रीमंत आणि फार मोठे मातब्बर आणि त्याच्यामध्ये राजकीय नेते देखील आलेले आहेत. अगदी म्हणजे नगरसेवकापासून तर आमदार, खासदार, मंत्री महोदय या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. काही अपवाद, सन्मानीय अपवाद सोडले तर बऱ्याचशा लोकांचा त्याच्याशी संबंध आला आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने अंजली दमनिया व अंधारे मॅडम या करत असतात. तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर येत आहे, चर्चा होत आहे. आणि आता काही पत्रकार आहेत किंवा काही यूट्यूब चॅनल चालवणारे लोक आहेत आणि जे सरकार धार्जिन्य म्हणू किंवा भाजप धार्जिन्य म्हणू किंवा ज्यांना गोदी मीडिया पूर्वीच्या काळात म्हणत असतात, अशी काही मंडळी बाकी आता सुषमा अंधारे किंवा अंजली दमनिया यांच्यावरच टीका करू लागले आहेत. काही महोदय तर म्हणतात की यांना अटक करा. म्हणजे या भोंदू बाबाच्या संदर्भामध्ये आपला जीवावर उदार होऊन या दोन महिला जर काही गौप्यस्फोट करत असतील, त्यांच्याकडे काही माहिती येत असेल आणि ती जर ते जनतेसमोर मांडत असतील ही चांगलीच गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने या महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्या या संदर्भामध्ये सखोल अभ्यास करून काही गोष्टी लोकांच्या समोर मांडतात. तर त्यांना संरक्षण देण्याऐवजी, त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनाच अटक करा किंवा त्यांच्यावरती टीका काही लोक करू लागले आहेत आणि नकळत या भोंदू बाबालाच समर्थन करतात की काय असं पद्धतीचं शंका येण्याला वाव आहे. कारण याच काही लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये या भोंदू बाबाची जात शोधली होती आणि वेगळ्या पद्धतीची जात शोधून तशा प्रकारचं देखील बोललं जात होतं. परंतु या दोन्ही अत्यंत दिग्गज अशा लढावलेल्या महिला कार्यकर्त्या आहेत आणि त्या जीवावर उदार होऊन बाकी या प्रकरणामध्ये सडेतोड बोलत आहेत. परंतु या ठिकाणी एकच म्हणावंसं वाटतं की एवढे जर गंभीर आरोप आहेत
ते जर तुम्ही करत असतात तर तुम्हाला त्या संदर्भामध्ये सबळ असे पुरावे देखील देणं हे तुमचं कर्तव्य आहे. अन्यथा तुमच्यावर पण कारवाई होऊ शकते किंवा लोकांची दिशाभूल होते असं म्हणता येईल. आणि म्हणून अंजली दमानिया असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांनी बाकी ठोस पुराव्याच्या आधारेच बोलावं असं बाकी सर्वसामान्य जनतेला वाटते. आणि जर ठोस पुराव्याच्या आधारे माननीय न्यायालयामध्ये तशा पद्धतीचे जर गोष्टी न्यायालयाला पटवून दिल्या व सन्माननीय न्यायालयाने या भोंदू खरातबाबाला कठोरात कठोर सजा दिली तर मग बाकी अंजली दमानिया किंवा अंधारे मॅडम किंवा विजय जे आहेत पुण्याचे कुंभार हे देखील यांचं नाव बाकी इतिहासात कोरलं जाईल. आणि म्हणून त्यांनी पुराव्याच्या आधारेच आपले वक्तव्य केले पाहिजेत असं बाकी म्हणावंसं वाटतं. परंतु या प्रसंगामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर बाकी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. कारण की माननीय फडणवीस साहेब हे त्यांच्या पोलिसांच्या माध्यमातून अधिकाधिक पुरावे जमा करून कठोरात कठोर शासन या खरातला होईल अशा पद्धतीचं प्रयत्न करतील अशी एक अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. कारण की माननीय देवेंद्र फडणवीस यांस महाराष्ट्रातली जनता या भारत देशाचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. आणि म्हणून कितीही मोठ्या नेत्यांचा त्या खराताबरोबर संबंध आला आणि किती महान व्यक्तींचा भले तुमच्या किती जवळचे ते लोक असू द्या, तुमचे कोणी अगदी मित्र असू द्या, आणि जर त्यांचा त्या भोंदू बाबाशी संबंध आलेला आहे आणि त्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून भोंदू बाबा खरात यास आर्थिक लाभ झालेला असेल आणि या भोंदू बाबाला ज्यांनी मदत केलेली आहे आणि ज्यांच्यामुळं त्या भोंदू बाबाची भरभराट वाढलेली आहे आणि ज्याच्यामुळं त्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कामुळे या भोंदू बाबाचं मार्केट वाढलेलं आहे आणि त्यांच्या नावाखाली त्यांनी मग ह्या किमया केलेल्या आहेत, अनेक भगिनींना त्यांनी फसवलेलं आहे. आणि म्हणून त्यांची कुणाचीही पर्वा न करता कुणावर अन्याय होणार नाही आणि कुणाचे जर एखाद्या नेत्या कार्यकर्त्याचे त्या फक्त फोटो असतील त्या बंधुबाबाबरोबर तर अशा लोकांच्यावर शंका घेणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे ठरेल. परंतु प्रत्यक्ष ज्या मोठ्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष या बंधुबाबाला मदत केलेली आहे त्यांना देखील कारवाई झाली आणि राजकारण्यामधले काही लोकांना जर सजा झाली तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं इतिहासात नाव कोरलं जाईल व महाराष्ट्रातील जनता बाकी तुम्हाला भारताचे भावी पंतप्रधान म्हणून पाहता येईल. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेची हीच भावना आहे की आता जी सर्वसामान्य जनता एक ऐकते आहे, पाहते आहे की किती मोठ्या मोठ्या लोकांची नावं दरदिवस ऐकायला मिळत आहेत की त्यांचे संबंध या भोंदू बाबाशी आहेत. परंतु जरी संबंध असले परंतु त्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून या भोंदू बाबाचा किती फायदा झाला आहे, या भामट्या खराताचा किती फायदा झाला आहे आणि किती प्रचंड प्रमाणात आर्थिक मदत या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि काही चुकीचे कामं यांच्या नावामुळे तो भोंदू बाबा करू शकला. अशा मोठ्या मोठ्या नेत्यांवर काही चार पाच नेत्यांवर जे कोणी खरोखर या कटामध्ये सामील असतील अशा लोकांना जर खरोखर त्या भोंदू बाबाबरोबर सजा झाली 5-10 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष ते जर मोठे मोठे कोणी नेते असतील ते जर जेलमध्ये गेले तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला बाकी महाराष्ट्राची जनता शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे बाकी आपल्या पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांना संपूर्ण अधिकार देऊन अधिकाधिक या खराताच्या विरोधामध्ये अधिकाधिक पुरावे जमा करून कोर्टामध्ये लवकरात लवकर त्याचा खटला चालून आणि लवकरात लवकर त्या भोंदू बाबा खरात व त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींना सजा झाली पाहिजे अशीच बाकी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, अशा पद्धतीचं व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.